परिषदेत खळबळ, मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये घुसून मारहाण, कर्मचाऱ्यांनी ठोकले काम बंद आंदोलन। लोकप्रतिनिधीच कायदा मोडतोय का? आरोपी नगरसेवकाला अटक करा, नाहीतर काम करणार नाही, कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा। महिला कर्मचारी भयभीत, भ्याड हल्ला करणाऱ्या नगरसेवकाचे पद रद्द करण्याची मागणी, महाडमध्ये संतापाची लाट। सरकारी यंत्रणेवर थेट हल्ला, शासन गप्प का? महाड नगर परिषदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प। लोकप्रतिनिधींकडूनच जर कायद्याचा धाक संपला तर सामान्य नागरिक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी जायचे कुठे? हा प्रश्न आज महाड नगर परिषदेत ऐरणीवर आला आहे। काल महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना त्यांच्याच दालनात घुसून भाजपचे नगरसेवक सूरज बामणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। सत्तेत सहभागी असलेल्या एका लोकप्रतिनिधीने थेट सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलले, संपूर्ण महाडमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाड नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी एकवटले। नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। हल्ला करणाऱ्या नगरसेवक आणि सहकाऱ्यांना तात्काळ अटक करावी, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे नगरसेवक पद रद्द करावे आणि यापुढे कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचे हल्ले होणार नाहीत याची शासनाने हमी द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत। एका लोकप्रतिनिधीने सरकारी अधिकाऱ्याला त्यांच्या केबिनमध्ये मारहाण करणे म्हणजे संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेलाच आव्हान आहे। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतली। महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। या घटनेनंतर नगर परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे। जर मुख्याधिकाऱ्यांवरच दालनात हल्ला होऊ शकतो तर आमच्या सुरक्षिततेचे काय? अशा अत्याचारी वृत्तीच्या नगरसेवकावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी केली। या घटनेमुळे महाड नगर परिषदेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे। नागरिकांच्या दैनंदिन कामांना फटका बसत असून याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनावर आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। एका बाजूला लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच जर कायदा हातात घेत असतील तर राज्यातील प्रशासनाचे भविष्य काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे। शासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आमच्या नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकाऱ्यांवर जो भ्याड हल्ला झाला आहे, अतिशय क्रूरपणे त्या नगरसेवकांनी त्याच्या 2 साथीदारांनी येऊन मुख्य अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता। त्यामुळे आमच्या नगरपालिकेमध्ये अत्यंत भीतीदायक वातावरण आहे। या वातावरणात आम्हाला काम करणं शक्य नाही, तरी वरील प्रशासनाने त्याची त्वरित दखल घ्यावी। विशेष करून महिला वर्गांमध्ये तर अत्यंत भीतीदायक वातावरण आहे। आम्ही एवढ्या भीतीदायक वातावरण महिलांसाठी तर हे म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे की एक लोकप्रतिनिधी येऊन इथे सरकारी दालनात येऊन आमच्यावर हल्ले करतायत। म्हणजे आम्ही सरकारी नोकरी करतोय तर सरकारने पण आमच्या सुरक्षितेचे काहीतरी नियम सुरक्षितता देण्यात यावी, अशी सरकारकडे आमची मागणी आहे आणि हल्लेखोरांना त्वरित अटक करावी। आता 1-1.5 दिवस उलटून गेलेला आहे, अजूनही कोणती कारवाई झालेली नाही। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंदचा निर्णय घेतलेला आहे सर्व नगरपालिकेने। ही वरील प्रशासनाला आमची विनंती आहे। दुपारी 2 वाजता जो आमचे माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्यावरती जो काय भ्याड हल्ला झाला आणि जे काय आमच्या महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले माननीय नगरसेवक बामणे साहेब, तसेच त्यांच्यावर 2 त्यांचे सहकारी मित्र यांनी येऊन जो काय त्यांच्यावरती हल्ला केला, म्हणजे मारझोड केली, लाथाबुक्के मारले आणि अशा पद्धतीने एवढा मोठा हल्ला होऊन आम्हाला अशी भीती वाटते की आज हल्ला होऊन कमीत कमी 1.5 दिवस झालेला आहे, तरी देखील ते आरोपी जे आहेत ते मोकाट फिरत आहेत। त्यांच्यावर कुठल्या प्रकारची तक्रार अजून त्यांना अटक वगैरे झालेली नाही। जर का अशा पद्धतीचं काम होत असेल तर आम्ही काम कसं काय करायचं? तेव्हा आमची अशी विनंती आहे, प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांच्यावरती कठोरात कठोर त्यांच्यावरती कारवाई करून त्यांचं जे काय मला वाटतं नगरसेवक म्हणून जे काय पद आहे ते त्यांनी आम्हाला असं वाटतं की त्यांना त्या पदावरून निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। आज महाड नगर परिषदेमध्ये आज हे आंदोलन करत आहोत, जे कालची दुपारी 2 वाजता जे आमचे माननीय सगळ्यांचे आमचे कर्तेदार मुख्याधिकारी साहेब कोलेकर साहेब यांच्यावर जो काही 2 वाजता ऑफिसला येऊन जे आपले जे नगरसेवक आहेत भाजपचे
बामणे म्हणून, आणि त्यांच्या संघातील 2 सहकारी येऊन जो काय त्यांनी मारहाणी केली आमच्या शिवसाहेबांना केबिनला, छत्रीने वगैरे मारलेलं, आत्या भुक्यांनी जे मारले, ही गोष्ट एकदम भयंकर, एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे जर अपघात जर असे होत असतील तर यांची कितपत मजाला अजून जाऊ शकते. आज आमचे दुसरे कर्मचारी आहेत, ऑफिस स्टाफमधले लेडीज वर्ग आहे, आमचे सफाई कर्मचारी, जे आम्ही रस्त्यावर कामं करतो, आम्हाला पण ह्याची भीती वाटत लागलेली आहे. परंतु ह्या गोष्टीची तात्काळ त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना अटक करावी, आणि प्रशासनाने खरोखर यांची आमच्या ह्या संपाची म्हणजे आंदोलनाची दखल घ्यावी. कारण का आम्हाला पण भीतीचं वातावरण असं वाटू लागलेलं आहे की आम्ही पण रस्त्यावर कामं करतो. आज लेडीज वर्ग ऑफिस स्टाफला कामं करत आहेत, उद्या त्यांना पण भीती आहे, त्यांच्या पण संरक्षणाची भीती आहे. उद्या कोणी येईल आणि कोणी अत्याचार करू शकतो. या गोष्टीचा तात्काळ हा निर्णय लागला पाहिजे आणि प्रशासनाला आमची जाण आली पाहिजे. या कारणास्तव आज इथं काम बंद आंदोलन केलेलं आहे. एवढा पूर येऊन सुद्धा पण आम्ही कामं करतोय का, जनतेची सेवाच करतोय ना आम्ही पण. सुलक्षा गोष्टीवर जर असं होत असेल ते एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि खरोखर प्रशासनाला आमची जाग ही आली पाहिजे. काल नगरसेवक सूरज बामणे व एक राकेश पाटील आणि एक इसम आले. त्यांना पाणी पुरवठ्यावर चर्चा करायची असे म्हणले ऑफिसमध्ये, केबिनमध्ये. मग मी जेवायला जात होतो त्यावेळेस मी येऊन थांबलो आणि त्यांच्याशी चर्चा सुरू झाली. पाणी पुरवठा कुर्ला जलवाहिनी वाहून गेल्यामुळे पाणी पुरवठा टँकरची सोय केलेली आहे आणि कुर्ला जलवाहिनी नवीन टाकण्याची सुरुवात केलेली आहे. पण ते जलवाहिनी जे गेले वाहून त्याचा इरिगेशनच्या लघु पाटबंधाऱ्याचा दोष नसून तुमचा दोष आहे असं म्हणून मला मारहाण सुरुवात केलेली, आणि त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार केलेली आहे. म्हणजे जे प्रश्न आहेत ते जनतेच्या समस्या सोडवणे ते चर्चेने सोडवले जातात, असे डायरेक्ट मारहाण करून सोडवले जाऊ शकत नाहीत. तरी अशी जर घटना घडत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे. तर पाणी प्रश्नासंदर्भात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला, की काय प्रकरण होतं त्यामुळे मारहाण झाली? ते कुर्ला जलवाहिनी जी वाहून गेली त्याच्या संदर्भात ते दोष ते म्हणत होते इरिगेशन डिपार्टमेंटचा नसून तुमचा आहे दोष, असं म्हणून त्यांनी मारहाण सुरुवात केली. किती जण होते? 3 जण होते. अटक करा, अटक करा, अटक